नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. थोडा घसा बसलेला आहे त्यामुळे समजून घ्या जर कुठे मध्ये अडखळलो वगैरे तर. असो, पण आपला आजचा विषय आहे तो म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. मला या निमित्ताने पहिल्यांदा एवढं नक्की सांगायला आवडेल की खरंच आत्ताची जी झेन्झी पिढी आहे, म्हणजे आत्ताची जी तरुणाई आहे, तिच्या क्रिएटिव्हिटीचं जेवढं कौतुक आपण करू ना तेवढं कमी आहे. प्रचंड क्रिएटिव्ह माणसं आहेत ही आत्ताची. म्हणजे या देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे कुठेतरी एका केसमध्ये असं म्हणाले की आत्ताची ही जी तरुण पिढी आहे ही झुरळांसारखी आहे. बस एवढ्या एका त्यांच्या विधानावर या देशातल्या काही तरुणांनी एक पार्टी तयार केली. अर्थात ही सगळी पार्टी जी आहे ही सोशल मीडियावरची पार्टी तयार झालेली आहे आणि त्या पार्टीला त्यांनी नाव दिलं कॉकरोच जनता पार्टी. थोडंसं भाजप जनता म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या जवळ जाणारं असं कॉकरोच जनता पार्टी, म्हणजे भारतीय जनता पार्टीला डिवचणारच हे नाव आहे. पण कॉकरोच जनता पार्टी म्हणजे खरंच मनी ध्यानी पण आलं नसतं की अशी काहीतरी पार्टी आपण तयार करावी. आणि म्हणून या तरुण पिढीचं कौतुक जेवढं आपण करू तितकं कमी आहे. आणि शेवटी ही जी तरुण पिढी आहे, बऱ्याच गोष्टी आज या बदलू शकतात. आज देशामध्ये आपल्या देशाला जर का काही अधिक एका उंचीवर न्यायचं असेल तर उद्याचं आपण म्हणतो ना की उद्याचा भारत कुणाच्या डोळ्यातनं बघितला जातोय तर तो याच तरुण पिढीच्या डोळ्यातनं बघितला जातोय. हे सगळं जरी बरोबर असलं तरी भारतीय आपलं कॉकरोच जनता पार्टीच्या बद्दल आपल्याला एक थोडंसं तटस्थ राहून याचं विश्लेषण करावं लागेल किंवा या पार्टीकडे आपल्याला बघावं लागेल. काही मुद्द्यांचा याच्यामध्ये आपल्याला विचार नक्की करावा लागेल. काही जशा चांगल्या गोष्टी आहेत, आजची तरुणाई ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होणारी तरुणाई आहे. त्याचप्रमाणे यूथकडे एक चांगलं विजन आहे. हे जसे काही चांगले मुद्दे आपल्याकडे आहेत त्याच पद्धतीने आता या पार्टीच्या बद्दल मी जेव्हा सगळं वाचत होतो, ऐकत होतो, तेव्हा जे जे मुद्दे समोर आले त्या निमित्ताने असं वाटलं की आपण एक तटस्थतेने याचा विचार करायला पाहिजे. कारण भारतीय राजकारणामध्ये आपण जर का बघितलं तर एखादी संघटना असेल, एखादी चळवळ असेल किंवा एखादं जन आंदोलन असेल, हे जेव्हा जन्माला येत असतं तेव्हा काय बघायला हवं सगळ्यात पहिल्यांदी तर याचं टायमिंग, ते कोणत्या वेळेला येत आहे, हे आंदोलन किंवा ही चळवळ कोणत्या वेळेला उभी राहतीये. दुसरं आहे की या सगळ्याच्या मागे यांना फंडिंग काही आहे का, कोणी करतंय का, याचा देखील एक विचार या निमित्ताने करायला पाहिजे. तिसरं, या आंदोलनाच्या मागे किंवा या चळवळीच्या मागे काही नेटवर्क आहे का, म्हणजे काही व्यक्तींचा प्रभाव आहे का, काही पक्षांचा प्रभाव आहे का, किंवा याचा नेटवर्क सपोर्ट काय आहे, याचा देखील विचार हा प्रामुख्याने व्हायला पाहिजे. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे जे शेवटी आंदोलन उभं राहत आहे, ही चळवळ जी उभी राहतीये, ही जी जन्माला येते, याचं नॅरेटिव्ह ही कोण सेट करताय, हे चार अत्यंत प्रमुख मुद्दे या दृष्टीतनं आपल्याला बघायला पाहिजे. कारण आंदोलन आणि चळवळी या अशाच कधी जन्माला येत नसतात. त्याच्या मागे एखादं पॉलिटिकल डिझाईन हे निश्चित असतं. आणि त्यामुळेच कॉकरोच पार्टीकडे सुद्धा सध्या दोन्ही अँगलनी लोक बघतायत. एक, या चळवळीचं, या सोशल मीडिया चळवळीचं पार्टीमध्ये रूपांतर होईल का याही अर्थाने बघितलं जात आहे. आणि या कॉकरोच पार्टीकडे एक थोडंसं संशयाच्या चष्म्यातनं सुद्धा बघितलं जात आहे. ते कशा पद्धतीने बघितलं जात आहे, का बघितलं जात आहे, याचाही विचार आपण थोडक्यामध्ये करणार आहोत. एक म्हणजे या पार्टीचा जो संस्थापक आहे, म्हणजे त्याचं नाव आहे अभिजित दिपके. हा अभिजित दिपके जो आहे, ज्यांनी ही पार्टी सगळी जन्माला घातली आहे, हे सगळं आंदोलन जन्माला घातलंय, ही सगळी चळवळ ज्यांनी सुरू केलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, ही आता सोशल मीडियापुरतीच सीमित आहे, पण ही ज्यांनी कोणी जन्माला घातली आहे तो अभिजित दिपके हा मुळात भारतात नाहीच आहे, तो परदेशात आहे. पण तो काय करतोय तर सोशल मीडियाच्या माध्यमातून या भारतातल्या तरुणांना तो आंदोलनासाठी चेतावतोय, तो आंदोलनासाठी आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते सुद्धा कशाच्या विरोधात किंवा कशासाठी तो चेतावतोय तर तो
ही चळवळ जी उभी करू पाहतोय त्याच्या मागे एक सिस्टीमच्या विरोधामध्ये या सगळ्या तरुणाईला तो एका डायसवर, सोशल मीडिया डायसवर आणण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. आता त्यामुळे अनेक प्रश्न पडतात. तुम्ही मधल्या काळामध्ये बांगलादेशची चळवळ म्हणजे एक झेन्झिनची चळवळ, तरुणाईची चळवळ तुम्ही बघितली असेल की त्यामुळे अख्खा बांगलादेशामध्ये उद्रेक झाला. पंतप्रधानांचं तिथल्या जो काही निवास आहे ते जाळण्यात आलं. इथपर्यंत हा उद्रेक सगळा पोचलेला आपण बघितलाय. अगदी सेम नेपाळमध्ये देखील होताना आपण बघितलेलं आहे. आणि त्यामुळेच प्रश्न काय होतो की सोशल मीडिया युथ मोबिलायझेशन यातनं झालंय का, हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तसंच काहीतरी ज्या पद्धतीने तिथं सोशल मीडिया युथ मोबिलायझेशन झालं तशाच पद्धतीने आता हे भारतामध्ये घडवण्याचा कोणी प्रयत्न करताय का? कारण तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारच्या विरोधामध्ये जेव्हा विरोधक बोलत होते, जेव्हा हे सगळं बांगलादेशमधली ही सगळी चळवळ किंवा नेपाळमधला हा सगळा उद्रेक जेव्हा सुरू होता, तेव्हा भारतातले काही विरोधी पक्षातले काही नेते, मी त्यांची नावं मुद्दामून घेत नाही आहे, ते असं म्हणत होते की भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीची स्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, नव्हे ती उद्भवू शकते. आणि त्यामुळे मग भारतामध्ये असा काही उद्रेक घडवण्याचा प्रयत्न होतोय का, याकडे देखील आपल्याला बघायला पाहिजे. कारण हे जे कॉकरोच जनता पार्टी आहे आणि बांगलादेश किंवा या ठिकाणी देखील ज्या पद्धतीचा उद्रेक झाला, या सगळ्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न एकसारखाच आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे काय, तो सेम दिसतो. म्हणजेच काय तर आधी एक नाराजीचा सूर पकडायचा, मग तो कुठल्याही मुद्द्यांचा असू देत. जसं की बांगलादेशामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरनं एक सूर पकडला गेला, तसा तो सूर पकडायचा, त्याला वाढवायचं, त्याला खतपाणी द्यायचं, सरकार विरोधामध्ये राग निर्माण करायचा आणि मग सिस्टीम बदलायला हवी अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह हे सेट करायचं आणि त्यातून मग एक राजकीय अराजकता निर्माण करायची किंवा एक राजकीय अस्थिरता निर्माण करायची. अशा पद्धतीचाच सेम प्रयोग हा बांगलादेश आणि नेपाळमध्ये झालेला आहे, जो झेन्झिनच्या मार्फत तो करण्यात आलेला होता. आणि त्यामुळे मग हे सगळे प्रश्न त्यातून निर्माण आपल्या मनामध्ये व्हायला लागतात. दुसरी गोष्ट अशी आहे की कॉकरोच आंदोलनाचा यामागचा नेमका हेतू काय आहे. आपल्याला हेतू, हे बघा, आंदोलन उभं करणं मान्य आहे, एखादी चळवळ आपल्याला सुरू करायची आहे, मान्य आहे, पण त्या चळवळी मागचा नेमका हेतू काय आहे तो देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण हा पक्ष म्हणजे जी काही आता ही चळवळ उभी राहते सोशल माध्यमाच्या माध्यमातून, हा जो काही कॉकरोच जनता पार्टी आहे, हा पक्ष हा नेमकं कुणाला फॉलो करतोय हे आपल्याला बघावं लागेल, हे तपासावं लागेल. तो कुणाला बळ देण्याचा प्रयत्न करतोय किंवा कुठल्या एखाद्या पक्षाला तो वरती आणण्याचा प्रयत्न करतोय का, हे तपासावं लागेल. कारण राजकारणामध्ये म्हणजे साधारणतः असं बोललं जातं, अशा आंदोलनं किंवा चळवळी जेव्हा उभ्या राहतात तेव्हा तुम्ही कोणत्या पक्षाच्या सोबत आहात, तुम्ही कुणासोबत आहात, याच्यावरनं तुमची आयडिओलॉजी ही बनत असते. आणि त्यामुळे कॉकरोच पार्टीच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो, एक गोष्ट अभिजित दिपके जो आहे यांना अजिबात लपून ठेवलेली नाही आणि त्यांनी ती उघडपणाने तो बोलतोय की एकेकाळी मी आम आदमी पार्टीचं जे आहे ते काम करत होतो, त्याचे जे सिसोदिया आहेत त्या सिसोदियांबरोबर अभिजित दिपके याचे अत्यंत चांगले संबंध आहेत. कारण एक सोशल मीडिया स्ट्रॅटेजी त्यांनी आप पार्टीसाठी डिझाईन केलेली आहे. त्यामुळे आपच्या बरोबर त्यानं बराच काळ काम केलेलं आहे. तो अत्यंत बुद्धिवान. त्यानंतर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण घेऊन मग तो परदेशामध्ये आता आहे. हे सगळं आपण बघतोय. पण या आत्ताच्या या सोशल मीडिया कॉकरोच जनता पार्टीतली काही नावं जर तुम्ही बघितली, त्यातलं एक नाव फार सध्या फार वरती येत आहे किंवा पुढे येत आहे, ते म्हणजे एक ध्रुव राठी हे नाव आहे. हाही ध्रुव राठी जो आहे तो परदेशात आहे, तो भारतामध्ये नाही आहे. आणि एक अर्पित शर्मा म्हणून एक नाव येत आहे. अर्पित शर्मा जे आहे ते आप
आम आदमी पार्टीकडनं ते उभे राहिले होते, पण त्यांचा पराभव झालेला आहे. अनेक मतांनी ते म्हणजे अगदी काहीच मतं त्यांना मिळाली, 100 मध्ये म्हणजे 1500 1400 अशी मतं त्यांना फक्त पडली आणि त्यांचा पराभव झाला. दुसरं नाव आहे मेघन दास, त्यांनीही आम आदमी पार्टीकडनं ते उभे होते आणि त्यांचा पराभव झाला. अशी काही जी नावं आहेत ही जोडलेली आहे. त्यातून स्वतः या पार्टीचा जो संस्थापक आहे अभिजित दिपके हा आम आदमी पार्टीशी कनेक्टेड आहे, हे देखील लपून राहिलेलं नाही आहे. आणि त्यामुळे एक ज्याला आपण म्हणतो की ही जी चळवळ आहे जी सोशल मीडियावरनं रन होतीये आत्ताच्या काळामध्ये आणि आता सध्या त्याची खूप चर्चा आहे भारतामध्ये. आणि असंही म्हटलं जातंय की जे भाजपचे जे फॉलोअर्स आहेत त्याच्यापेक्षा आता 4 ते 5 दिवसामध्ये कॉकरोच जनता पार्टीनं खूप संख्येने फॉलोअर्स सगळे तयार केलेत. म्हणजे एक प्रकारचं आपण जे बघतोय की डिजिटल इन्फ्लुएन्स हीच खरं तर या कॉकरोच जनता पार्टीचं एक सर्वात मोठं राजकीय शस्त्र आहे का, अशा पद्धतीने आता लोक याच्यावर व्यक्त होत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जे बघितलं की बांगलादेशची जी पार्टी आहे, बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीची चळवळ झाली युथची ती देखील करप्शनच्या मुद्द्यावर झाली. नेपाळमध्ये जी काही जनजींचा सगळा उठाव झाला तो सिस्टीमच्या विरोधामध्ये एक नाराजी तिथे वाढवण्यात आली, रुजवण्यात आली आणि मग त्यानंतर सिस्टीमच्या विरोधामध्ये एक उद्रेक झाला जो मी तुम्हाला मगाशी सांगितला. आणि एक हळूहळू या सगळ्यातनं एक इन्स्टॅबिलिटी ही निर्माण करण्याचा याच्यातनं प्रयत्न हा होत असतो. आता म्हणून मी जे म्हटलं ना की या सगळ्याकडे कॉकरोच जनता पार्टीचं आपण पहिल्यांदा नक्की स्वागत केलेलं आहे. त्यांच्या क्रिएटिव्हिटीबद्दल, त्यांच्या क्रिएटिव्ह माइंडबद्दल आपण त्यांचं कौतुक निश्चित करतो आहोत. ज्या मुद्द्यांनी ते लढत आहेत, आता आपण त्यांचा एक जो अजेंडा बाहेर आलेला आहे की त्यातले काही 10 मुद्दे जे आहेत त्या 10 मुद्द्यांकडे सुद्धा आपण अत्यंत गांभीर्याने बघतो आहोत. त्याही मुद्द्यांमध्ये खूप विचार करण्यासारखे चांगले मुद्दे आहेत. हे सगळं निश्चित आहे. एक बाजू एक चांगली आहे, दुसरी बाजू ही पुन्हा तटस्थतेने आपल्याला बघायला लावणार आहे की मी जसं म्हटलं की शेवटी टायमिंग, फंडिंग कोण करतंय, यांच्याबरोबर आसपास कोण लोक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की काय नॅरेटिव्ह पद्धतीचा सेट करण्याचा प्रयत्न होतोय. कारण कधी कधी या देशामध्ये अशा पद्धतीचा उद्रेक करून अस्थिरता निर्माण करण्याचे देखील प्रयत्न हे यापूर्वीही झालेले आहेत. आणि त्यामुळे अशाच पद्धतीचा काही प्रयत्न होतोय का, म्हणजे काही लोक असंही म्हणतायत की कॉकरोच जनता पार्टी म्हणजे एक जी पार्टी आहे, म्हणजे आता त्यांना काही लोकांना असं म्हणायचं की आम आदमी पार्टी जे आहे त्या आम आदमी पार्टीचं हे एक प्रकारचं रिब्रँडिंग आहे का, असं देखील काही लोकांचं यातलं मत आहे. आपण दोन्ही मुद्दे समोर ठेवलेले आहेत आणि आपल्याला त्यातनं फक्त एवढंच म्हणणं आहे की एक लक्षात घ्या की ज्या तरुणाईला घेऊन आज ही पार्टी समोर येते, आता खरं तर मूळ याचे संस्थापकच भारतामध्ये नाही आहेत. भारताच्या बाहेर राहून भारतातल्या तरुणांना एकत्र करून ते सिस्टीमच्या विरोधामध्ये लढण्याची एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतायत की आपल्याला सिस्टीमच्या विरोधात लढायचं आहे. आज ज्या पद्धतीची सिस्टीम काम करते आहे किंवा हे सरकार काम करत आहे यातले जे काही लूफहोल्स आहेत त्याच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहायचं आहे. अभिजित दिपके यांनी हेही स्पष्ट केलंय की माझा विरोध हा काही फक्त भारतीय जनता पार्टीला आहे असं अजिबात नाही आहे, पण आज ते सत्तेत आहेत त्यामुळे निश्चित आपण असं म्हणू शकतो की आम्ही भारतीय जनता भाजपच्या विरोधामध्ये आहोत, मोदी सरकारच्या विरोधामध्ये आहोत. पण उद्या कोणीही जरी पार्टी इथे असेल आली आणि ती जर त्या पद्धतीने काम करत असणार आहे तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये उभं राहू. हा त्यांचा बेसिक सांगण्याचा त्यातला भाग आहे. पण शेवटी तुम्ही आज भारतातले तरुण एकत्र करता आहात तेव्हा एक मुद्दा नक्की आहे की आज या तरुणाईच्या समोरचे प्रश्न खूप गंभीर आहेत. त्याच्या बाबतीमध्ये कुठेही मी कॉकरोच जनता पार्टीमध्ये त्यांच्या अजेंड्यावर मी कुठेही ते पाहिलेलं नाही. आज एक लक्षात घ्या, भारतातली शिक्षण व्यवस्था जी आहे ती कोलमडलेली आहे. त्यावर कॉकरोच जनता पार्टीमध्ये कुठेही भाष्य करण्यात आलेलं नाही. आज भारतामधल्या तरुणाईला रोजगार नाही आहे, बेरोजगारी खूप वाढलेली आहे, त्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये भाष्य नाही. एक लक्षात घ्या, आंदोलन करणं तसं खूप सोपं आहे. 1000 लोक जमवणं, अजून काही मोठ्या संख्येनं लोक जमवणं सोपं आहे. पण ज्या विरोधात आपण करतोय त्या विरोधामध्ये त्या मुद्द्याला पर्याय उभा करणं
हे खूप कठीण काम आहे आणि ते काही एका रात्रीतलं एका दिवसातलं असं नाही आहे. त्याला एक पुन्हा एक बैठक आहे, त्याला एक तपश्चर्या आहे, त्याला एक तो काळ आहे, तो द्यावा लागणार आहे. तर त्यामुळे असा काही पर्याय समोर आहे का, पर्याय घेऊन येतोय का ही पार्टी, हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं मी जसं म्हटलं की केवळ एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चळवळ निर्माण करायची, यूथच्या मनामध्ये आत्ताची जी सिस्टीम आहे, आत्ताचं जे सरकार आहे किंवा भारत देश कसा आहे अशा पद्धतीची एक निगेटिव्ह भावना निर्माण करायची, त्याला बळ द्यायचं आणि भारतामध्ये मग काही पद्धतीने उद्रेक होऊ शकेल का, की ज्या उद्रेकातनं आत्ताचं जे चाललेलं सरकार आहे त्याला डॅमेज करू शकेल का, एवढाच काही भाग याच्या मागे दडलेला आहे का, याचाही विचार करावा लागेल. आणि शेवटी पुन्हा असं येतं ना की यानंतर या सगळ्याचा फायदा कोणाला. कॉकरोच जनता पार्टी ही जर का खरंच एक पार्टी म्हणून भारताच्या राजकारणामध्ये उतरणार असेल तर त्या दृष्टीतनं या सगळ्याकडे बघणं हे फार संयुक्तिक ठरणार आहे. केवळ ती एक सोशल मीडियावरची चळवळ म्हणून जर याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यातनं जास्तीत जास्त काय होईल तर काही माथी भडकवू शकतो आपण, पण त्याच्यातनं या भारतामध्ये नुकसानच आपण जास्तीत जास्त सहन करू. त्यामुळे या प्रयोग आता जे काही चालू आहे, जे काही कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून जी काही चळवळ उभारली जाते, उभी राहते, याचा शेवटी फायदा कोणाला होणार आहे. आता तो आम आदमी पार्टी वगैरे हा सगळा मुद्दा सोडून द्या, पण ज्याच्या विरोधामध्ये तुम्ही लढताय, एक लक्षात घ्या, अशीही आता त्याच्यावर भाष्य होऊ लागलेलं आहे की या सगळ्याचा फायदा पुन्हा भाजपलाच होईल. कारण कॉकरोच जनता पार्टी तयार होईल, आधीच या देशामध्ये अनेक पार्ट्या आहेत की ज्या भाजपाच्या विरोधामध्ये काम करतायत, पण अनेक पार्ट्या असल्यामुळे जी विरोधातली मतं आहेत ती अनेक पार्ट्यांमध्ये डिवाइड होत आहेत. त्याच्यात आता एक भर पडेल, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टीची. पण या निमित्ताने होतंय काय, तर या निमित्ताने भारतीय जनता पार्टीची जी काही हिंदुत्ववादी मतं आहेत ती पुन्हा एकवटत आहेत आणि त्यामुळे याचा फायदा हा पुन्हा भारतीय जनता पार्टीला होईल, असं एक काही तज्ज्ञांचं त्याच्यातनं अवलोकन आहे. आणि काहींना असं वाटतं की मुळामध्ये आम आदमी पार्टी हीच भाजपची बी टीम म्हणून काम करते आणि मग आता त्याच्यामध्ये कॉकरोच जनता पार्टी ही एक आम आदमी पार्टीशीच कनेक्टेड असणारी सगळी मंडळी जर असतील तर ती एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला फायदा होणारच काम करतायत का किंवा करतील का, अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झाली आहे. आता आपण यावर कोणतंही भाष्य करू शकत नाही. आपण फक्त एवढंच म्हणू शकतो की यातनं तरुणाईची चुकीच्या दिशेनं वाटचाल व्हायला नको. ही तरुणाई खूप क्रिएटिव्ह आहे, ही तरुणाई खूप हुशार आहे, त्याला एक चांगली दिशा हवी आहे, ती दिशा मिळण्याची गरज आहे. पण भारतामध्ये कोणत्याही पद्धतीचा उद्रेक हा आपल्याला नको आहे. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीचं निश्चित आपण सगळेजण स्वागत करूयात, पण ते करत असताना केवळ ही एक सोशल मीडियावरचीच चळवळ राहील की ती काही पुढे जाऊन एक पार्टी होऊन काही एक चांगला पर्याय या भारतासमोर देशासमोर उभा करते का, हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.